what happens? काय होईल? If the tree doesn't know its root, जर झाडाला मुळच ठाऊक नसेल तर काय you होणार? cannot produce fruit. आणि मग फळं येतील का? नाही येणार. So you got to know who is God because He is the root of your life. म्हणून तुम्हाला हे समजावं की देव कोण आहे, तो तुमच्या जीवनाचा प्रमुख पाया किंवा मूळ आहे. You got to know God because He has a plan and He is the one who sent you into this world. आणि मग तुम्हाला हे कळावं की तो कोण आहे, त्याच्याकडे दैवी योजना असून त्याने तुम्हाला जगामध्ये का पाठवलेला आहे. He could have sent anybody on behalf of you तुमच्या वतीनं कोण दुसऱ्याने त्याने पाठवलं असतं into this world. या जगामध्ये. But why have you come? पण तुम्ही का जगामध्ये आला? Why God has to send you? देवाने तुम्हाला जगात का पाठवलं? What is His purpose? काय त्याचा उद्देश आहे? To know that you have to connect to your God. हे समजून घ्यायला तुम्हाला देवाशी स्वतःला जोडून घ्यावं लागेल. To know that you have to discover Him. आणि मग तुम्हाला त्याला शोधावं लागेल. That is the greatest discovery you can ever have in life. आणि जीवनातली महान शोधण्यापैकी ते एक महान शोध असेल. If you want to discover anything, discover God in your life. जर काय शोधायचे देवाला आपल्या जीवनासाठी शोधा. Amen. आमेन. Amen. Amen. Now to discover God, जेव्हा मी देवाचा शोध घेतो, to discover Him, त्याला शोधण्यासाठी you have to spend your time with Him. तुम्हाला तुमचा वेळ त्याच्याबरोबर घालवावा लागेल. Did you get that? समजतंय का? To discover God, देवाला शोधण्यासाठी, to know Him, त्याला जाणून घेण्यासाठी you have to spend your time with Him. तुम्हाला तुमचा वेळ देवासाठी घालावा लागेल. If you don't spend your time with Him, जर तुम्ही आपला वेळ त्यासाठी घालवला नाही, you will not know Him. तुम्हाला तो कळणार नाही. If you don't know Him, जर तुम्हाला तो कळणार नाही, you will not know His ways. तुम्हाला त्याचा मार्ग कळणार नाही. And if you don't know His ways, त्याचा मार्ग कळणार नसेल, you will mess your life. तुम्ही आपलं जीवन व्यर्थ जगत आहात. Did you get that? Okay. So today I want to call all of you to know your God. मला तुम्हाला हे म्हणून बोलवायचं की कृपया आपल्या देवाला ओळखा. You know, in Jeremiah chapter 9, यिर्मया 9 अध्यायामध्ये verses 23 to 26. आणि 23 ते 26 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. Somebody read. You have a Bible? बायबल आहे का प्रत्येकाकडे? बायबल आणलंय का नाही सांगितलं? प्रभूच्या मंदिरात हा उघडा ना माझा समोर. यिर्मया 9 अध्याय काढा. Digital Bible, book, paper Bible, any Bible you have, please get it. कोणतं बायबल असेल ते तुम्ही आणा. जे आणला असेल ते उघडा. यिर्मयाचा अध्याय 9 आणि 23 to 26. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बलाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावायचा असेल तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय साधणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा. यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की सुनती व वास्तविक बेसुलत अशा. Yeah, what does the scripture say there? काय म्हटलं वचनामध्ये? Let not the rich man boast in his riches. धनवानाने आपल्या धनाचा अभिमान बाळगू नये. Let not the strong man boast in his strength. बलवानाने आपल्या बलाचा अभिमान बाळगू नये. Let not the wise man boast in his wisdom. आणि ज्ञानी व्यक्तीने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. But anybody wants to boast, let him boast that he knows me. जर कोणाला अभिमान बाळगायचा तर हा बाळगा की मी परमेश्वर देवाला जाणतो. Amen, amen. 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 He says, whoever wants to boast, आणि ज्या तुम्हाला अभिमान बाळगायचा आहे, you want to be proud of something, जर तुम्हाला कशातरी गर्व करायचा असेल, be proud that you know your God. गर्व करा कोणता मला ख्रिस्त माहित आहे त्याचा. Amen. Amen. If you don't know your God, जर तुम्हाला देव माहित नसेल, then you can't be boasting about your मग God. तुम्ही कशाचा अभिमान बाळगणार आहात? God is calling His people to know Him. देव आपल्या लोकांना बोलवतोय का की त्या लोकांनी देवाला ओळखावं. You know Psalm 46 verses 10. आम्ही बघतो की स्तोत्र 46:10 मध्ये असं म्हटलेलं आहे. Yet the psalmist writes, तिथे तो स्तोत्रकर्ता अशा प्रकारे म्हणतो, be still and know that I am God. शांत रहा आणि समजून घ्या की मी देव आहे. Amen, amen. Amen. What does it say? काय म्हणतो तो स्तोत्रकर्ता? Be still पहा, शांत रहा and know first समजून घ्या that I am की God. मी देव आहे. Amen. Many of us only have a knowledge of God. पुष्कळ लोकांना देवाच्या विषयी फक्त माहिती आहे. We don't know Him.
आम्हाला त्याला जाणून नाही घेतलेलं There is आहे. lot of difference between having a knowledge of somebody and knowing somebody. एखाद्या गोष्टीची माहिती असणं आणि एखाद्या गोष्टीला जाणून घेणं यातल्या गोष्टी दोन वेगळ्या Now फरक आहेत. Pastor Moses is here. आता मी इथे आहे. I can have an information and knowledge of Pastor Moses. त्यांच्याकडे माझ्याविषयी माहिती असू शकते. How? कशी? I can ask any of his close friends. ते माझ्या जवळच्या मित्राला विचारतील माझी I माहिती. can talk to his family त्यांच्या members. कुटुंबाशी देखील बोलतो. I can get an information of आणि him. माझी माहिती काढून I घेतो. can have a knowledge of him. आणि त्यांची माहिती त्यांना मिळेल. But पण do I know him? काय त्यांना मी जवळून माहित आहे का? जाणून घेतली का त्यांनी मला? No, I only have a knowledge of him. फक्त माहिती गोळा झाली. But do I know him? पण मला त्यांना जाणून नाही If घेतलं. I have to know him, जर मला जाणून घ्यायचं असेल what I should do? मी काय केलं पाहिजे? I should spend time with him. त्यांनी माझ्याशी वेळ दिला पाहिजे. I should eat with him. त्यासाठी मी जेवलो I पाहिजे, should talk with him. बोललो पाहिजे, I should observe him. मी त्यांना तपासलं पाहिजे, बघितलं पाहिजे. Then I will know Pastor Moses because of my relationship with him. मग त्या नात्यामुळं पास्टर मोजेस मला कळते की कोण आहे. Amen. Amen. What am I doing? मी काय करत आहे? I am only giving you the knowledge of God. मी तुम्हाला फक्त देवाची माहिती सांगत आहे. Many of us are very happy with that. पुष्कळ लोक त्याच्यावरच खुश आहेत. Pastor ने संडे मैसेज किया, अच्छा लगा, praise the Lord, hallelujah. भाग जाओ. That's what we do. हेच करतो ना आपण आता सध्या. Pastor has preached good message. मला तर खूप चांगला उपदेश केला. Oh, we have listened to wonderful message. आम्ही चांगला मेसेज आता सकाळी ऐकला, रविवारी ऐकला. I don't know whether they give biryani, Sundays eat food, chai, eat and go off. माहित नाही बिर्याणी होती का बेसन भाज्या होती, छान त्यांनी आम्हाला Pastor is very good. खूप चांगले आहेत आमचे. Sunday nice. रविवारी छान छान उपदेश त्यांनी आम्हाला केला. Nice message. छान उपदेश होता. You know, it's like this sometimes. Why people go to marriage, you know? लोक माहिती लग्नाला का असतात? You know why people go to marriage? Just for food, just to eat. अनुभव इतके आपले. Okay? Now you see, if the food is good, they'll come out and say, what a marriage. Wow. जर Very good marriage. जेवण चांगलं असेल ना, काय उत्तम लग्न होतं, फार छान लग्न. But if the food is bad, जेवण चांगलं नसेल तर, if you don't get food, जेवण जर नाही भेटत you तुम्हाला come तर out and say, what marriage. काय किती बोलू या लग्नामध्ये आपण अशा पद्धतीने बोलतो. Many times human beings are like that. अशा प्रकारे मानव प्राणी बनलेले आहेत. More than the couples rejoicing with the couple, we only look for food. ते नवरा बायको त्यांना घेणं नाही, लग्नाला गेल्यावर त्यांना ते जेवण शोधा, जेवण कुठं आहे बघा. Sometimes even couple will not be even sitting